श्रोत्यानो, आज आम्ही अनुवादाचे पुस्तक 4था अध्याय 12 पासून शेवटल्या वचनापर्यंत आणि त्यानंतर 5वा अध्याय त्याच्या काही वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं की कशाप्रकारे परमेश्वराने त्यांना सांगितले होते की तुम्ही हे सर्व विधी व नियम, सर्व वचने आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. त्यांना सुद्धा माझे भय बाळगायला शिकवा. 12वं वचन सांगतं, तेव्हा परमेश्वराने त्या अग्नीमधून तुमच्याशी भाषण केले. तुम्ही बोलण्याचा आवाज ऐकला, पण काही आकृती पाहिली नाही, वाणी मात्र ऐकली. प्रभू येशूने फार स्पष्टपणे सांगितले, योहान कृशुभवर्तमान 4था अध्याय आणि 24व्या वचनात, की परमेश्वर आत्मा आहे व जे त्याची उपासना करतात त्यांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना करायला हवी. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता मानव बनला, परंतु पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्याचे शारीरिक रूप कसे होते ह्याविषयी काहीच वर्णन आम्हाला वाचायला मिळत नाही. मी व्यक्तिगतपणे ख्रिस्ताच्या चित्रावर विश्वास ठेवित नाही. मला माहीत आहे की आपणापैकी अनेक लोकांना येशूचे चित्र समोर ठेवून उपासना करणे आवडते. एका स्कॉटिश अभ्यासकाराने म्हटले, मानवाने येशूचे चित्र तोपर्यंत रेखाटले नव्हते जोपर्यंत त्याच्या हृदयातून त्याची उपस्थिती समाप्त झाली नव्हती. श्रोत्यानो, आम्हाला येशू हृदयात असण्याची गरज आहे, चित्रात किंवा कपड्यावर रंगवलेला नाही. हे फार महान आणि अनंतकालीन असे तथ्य परमेश्वर ह्या अध्यायात आम्हाला सांगत आहे. त्या काळात इस्रायलांना देण्यात आलेले महान तथ्य आज आमच्यासाठी फार उपयोगाचे आहेत, कारण सत्य अनंतकालीन असते. 24 ते 27 वचने सांगतात, 4था अध्याय 24 ते 27 वचने. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे, तो ईर्ष्यावान देव आहे. तुम्हाला पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही जुने झाल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती केली आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याला चीड आणली, तर आज आकाश व पृथ्वी हाच तुमच्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की ज्या देशाचे वतन मिळवावयाला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात, तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल. तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाही, पण तुमचा समूळ नाश होईल. परमेश्वर तुम्हाला इतर राष्ट्रात विखरील. ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हाला घालवेल तेथे तुमची संख्या अल्प राहील. आज सुद्धा श्रोत्यानो, हे राष्ट्र जगासाठी एक साक्ष बनले आहे, परंतु कशाकरिता? त्यांच्या आज्ञा उल्लंघनाकरिता. ते आज संपूर्ण जगात पसरलेले आहेत. का? कारण त्यांनी त्या गोष्टी केल्यात ज्या परमेश्वराने त्यांना करण्याकरिता मनाई केली होती. आज जरी ते त्यांच्या राष्ट्रात काही प्रमाणात परतलेले असले तरी समस्यांनी घेरलेले आहेत. परंतु जेव्हा परमेश्वर त्यांना स्वतः वापस आणेल तेव्हा त्यांना ह्या सर्व समस्या राहणार नाहीत. आज सुद्धा हे राष्ट्र देवाच्या न्यायाखाली आहे, कारण श्रोत्यानो, त्यांनी देवाकडे पाठ फिरवली. जे राष्ट्र देवाला नाकारते त्यांच्यावर देवाचा न्याय अवश्य येतो. आज आमच्यासाठी हा एक महान पाठ ह्या ठिकाणी आहे. 30वं वचन वाचूया. 4था अध्याय 30वं वचन. तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली, म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील. महासंकटाविषयी जो काळ येणार आहे त्याविषयी पवित्र शास्त्रात ही एक पहिली नोंद आहे. शेवटी तू, म्हणजे श्रोत्यानो, जुन्या करारात हे महासंकटाच्या काळाविषयी सांगण्यात आलेले आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील. 31वं वचन पहा. कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे, तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. परमेश्वर फार शक्तिवान किंवा कठोर आहे म्हणून त्यांना पांगवेल का? नाही श्रोत्यानो, ऐका, परमेश्वर दयाळू आहे, तो तुम्हाला विसरणार नाही, तो तुम्हाला नाश करणार नाही. इस्रायल नष्ट झाले नाही ह्याचे एक कारण म्हणजे परमेश्वर दयाळू आहे, तो कृपाळू आहे. हेच कारण आहे की तुम्ही आणि मी सुद्धा आज नाश झालो नाही. आपले तारण झाले ते आपण फार चांगले किंवा स्वभावाने प्रेमळ आहात म्हणून नाही श्रोत्यानो, परंतु देवाच्या कृपेमुळेच झाले आहे. तो आमच्यासाठी व इस्रायल राष्ट्रासाठी कृपाळू व दयाळू परमेश्वर आहे. आता मोशे त्यांना देवाच्या दयेचे, त्याच्या प्रेमाचे अधिक पुरावे देत आहे. 33 ते 34 वचने पहा काय सांगतात. तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही
दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय? त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्या देखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भुज ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली, तशी कृत्ये करून देवाने आपणासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रामधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय? देवाने ह्या सर्व गोष्टी त्यांच्या वाडवडिलांच्या डोळ्यात देखत केल्यात. परमेश्वर त्यांनी ते विसरावे हे अपेक्षित नव्हता. परमेश्वर त्यांच्याशी फार दयाळू होता. त्यांनी ह्या सर्व गोष्टी स्मरण ठेवाव्यात अशी त्याची अपेक्षा आहे. 37वं वचन, त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्या मागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले. परमेश्वराने त्यांच्यावरील प्रेमाखातीर हे सर्व केले आणि हेच स्पष्टीकरण आहे. त्यांच्यामध्ये काही चांगुलपणा नव्हता, परंतु देवामध्ये चांगुलपणा होता. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की पावली ह्या लोकांनी परमेश्वराच्या आज्ञा तोडल्यात. परमेश्वरापासून ते दूर गेलेत. त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर केली, परंतु फक्त परमेश्वराच्या प्रेमामुळेच हे लोक जिवंत राहिलेत. देव आज आमच्यावर प्रेम करतो, परंतु तो प्रेमामुळे आमचे तारण करीत नाही. तो कृपेने आमचे तारण करतो. स्वर्गाचा मागचा दरवाजा उघडून तो आम्हाला आत घेत नाही. नीतिमान राहून तो असे करू शकत नाही. श्रोतानो, आमच्या पापांसाठी बलिदान करणे त्याच्याकरिता जरुरी होते. देवाच्या प्रेमाने ख्रिस्ताला आमच्यासाठी ह्या जगात मरण्याकरिता पाठवले, जेणेकरून तुम्हाला आणि मला पापांची क्षमा प्राप्त व्हावी. पवित्र शास्त्र बायबल असे म्हणत नाही की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने जगाला तारण दिले, परंतु ते असे म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, परंतु त्याला अनंतकालीन जीवन प्राप्त व्हावे. श्रोत्यानो, ह्याच मध्ये तो काहीच फरक करीत नाही. 44 आणि 45 वचने पहा. 4 अध्याय 44 आणि 45 वचने. मोशेने इस्रायल लोकांना जे नियमशास्त्र नेमून दिले ते हेच. इस्रायल लोक मिसर देशातून निघाले तेव्हा त्यांना मोशेने सांगितलेले निर्बंध, विधी व नियम हेच. ह्यांना हे विधी व नियम पाळायचे होते, हे निर्बंध पाळायचे होते, आणि तेव्हाच परमेश्वर त्यांना आशीर्वादित करणार होता. आता 5वा अध्याय आम्ही पाहणार आहोत. ह्या अध्यायामध्ये 10 आज्ञांची पुनरावृत्ती आम्हाला पाहायला मिळते. हे मोशेचे दुसरे औपचारिक भाषण आहे. नियमशास्त्र तो पुन्हा सांगत आहे. अद्यापही भर प्रेम आणि आज्ञापालन ह्या 2 विषयांवर आहे. 5 पासून 7 अध्यायांमध्ये 10 आज्ञांना पुन्हा सांगणे आणि त्यांचा खुलासा करणे आम्हाला आढळते. ज्या पिढीने सिने पर्वताजवळ दिलेले नियमशास्त्र ऐकले होते, ती पिढी आता समाप्त झाली होती. आता ही नवीन पिढी होती जी त्या देशात प्रवेश करणार होती. तिला नियमशास्त्र सांगून त्याचा खुलासा करणे मोशेकरिता आवश्यक होते. मोशे 40 वर्षाच्या रानातील अनुभवाच्या प्रकाशात ह्या सर्वांचा खुलासा ह्या नवीन पिढीकरिता करणार होता. आता आपणापैकी काही म्हणतील की ही तर निर्गमच्या 20व्या अध्यायाची नकल आहे. होय श्रोतांनो, असं वाटणं साहजिक आहे, कारण फार अधिक प्रमाणात ह्यामध्ये सारखेपणा आहे. हे दर्शविते की 10 आज्ञा पुनरावृत्ती करण्या इतपत महत्वाच्या आहेत. 10 आज्ञा आधारभूत नैतिक नियम आहेत. 5वा अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. मोशेने सर्व इस्रायल लोकांना बोलावून सांगितले, अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम आज मी तुम्हाला ऐकवित आहे ते ऐका. तुम्ही ते शिका आणि काळजीपूर्वक पाळा. देवाच्या वचनांच्या संबंधात आम्हाला 4 महत्वाच्या पायऱ्या गाठायच्या आहेत. पहिली जी पायरी आहे ती आहे ते वचन ऐकणे. दुसरी आहे ते शिकणे. जे परमेश्वर त्यांना सांगत आहे त्याच्याशी त्यांना चांगल्या प्रकारे परिचित व्हायचे होते. तिसरी पायरी आहे ते पाळणे. ह्याचाच अर्थ आहे की परमेश्वराच्या वचनाला हृदयात उतरवणे. स्मरण करा श्रोत्यांनो की ह्याविषयी दाविदाने स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 11व्या वचनात काय म्हटले. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 11वे वचन. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. नंतर चौथी पायरी जी आम्हाला पाहायला मिळते ती आहे की त्याप्रमाणे आम्ही करणे. देवाचे वचन फक्त आमच्या अंतःकरणात व डोक्यातच असायला नको,
परंतु जेथे आमचे हात आहेत, जेथे आमचे पाय आहेत, तेथपर्यंत ते पोहोचायला हवे. अर्थातच श्रोत्यानो, त्या वचनाप्रमाणे आम्ही करायला हवे. नियम एखादी वाकडी तिकडी भिंत क्षितिजाशी सरळ रेषेत आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या दोराच्या टोकाजवळील शिशाच्या गोळ्याप्रमाणे आहे. नियम एका आरशाप्रमाणे आहेत, ज्याला हृदयावर धरण्यात आले आहे. कारवरील प्रखर प्रकाशाच्या दिव्याप्रमाणे आहे, जो अंधारात मार्ग दाखविण्यास व पुढे येणारे वळण उबडखाबड आहे किंवा नाही हे दाखविण्याकरिता असते. परमेश्वर हे स्पष्ट करतो की नैतिक नियमांद्वारे तो मानवाला वाचवणार नाही. नैतिक नियमात काही गडबड आहे असे मुळीच नाही. त्यामध्ये काहीच गडबड नाही, परंतु आमच्यामध्ये नक्कीच गडबड आहे. पॉल गलतीकारासपत्र 2 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये हे अशा प्रकारे मांडतो. गलतीकारासपत्र 2 अध्याय 16वे वचन, तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, ह्यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. कोणीही नीतिमान ठरणार नाही. का नाही? कारण नियमशास्त्रातील कृत्ये कोणीही करू शकत नाही. नियमशास्त्र पूर्णपणे कोणीही पाळू शकत नाही. गलतीकारासपत्र 3 अध्याय 19 वचन सांगतं, तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. नियमशास्त्राचा उद्देश काय हे विचारणे योग्य आहे. उत्तर आहे की ते अपराधांमुळे देण्यात आले. जोपर्यंत त्या बीजाची प्रतिज्ञा देण्यात आली ते बीज येत नाही, तोपर्यंत नियमशास्त्र एखाद्या व्यक्तीला अपराधी ठरवित असे. ते बीज प्रभू येशू ख्रिस्त आहे. गलतीकारासपत्र 3 अध्याय 24 आणि 25 वचने सांगतात. गलतीकारासपत्र 3 अध्याय 24 आणि 25 वचने. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. नियमशास्त्राने शाळेच्या बालरक्षकाचे काम केले. एका नोकराप्रमाणे त्याने आम्हाला ख्रिस्ताकडे, त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ आणले, जेणेकरून आम्ही विश्वासाने नीतिमान ठरावे. नियमशास्त्र आम्हाला वधस्तंभाजवळ आणून म्हणते की तुम्ही पापी आहात, तुम्हाला तारणाऱ्याची आवश्यकता आहे. नियमशास्त्राचा उद्देश आहे आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे हे दाखवणे. श्रोत्यानो, नियमशास्त्र चांगले आहे, ह्यात काहीच शंका नाही. नियमशास्त्र देवाचे मन प्रकट करते. ते दाखविते की तुम्ही व मी देवाच्या गौरवाला अंतरलो आहोत. नियमशास्त्र प्रकट करते की सगळ्यांनी पाप केले आहे व सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. श्रोत्यानो, ह्या नियमशास्त्राला आपल्या जीवनात लावा, जेणेकरून त्याने आपणाला ख्रिस्ताजवळ आणावे. 5 अध्याय 2 आणि 3 वचने वाचूया. आपला देव परमेश्वर ह्याने होरेबात आपल्याबरोबर करार केला. हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहो त्या आपणाबरोबर केला आहे. देवाने त्यांना मिसरमध्ये नियमशास्त्र दिले नाही. जोपर्यंत ते अरण्यात होरेबजवळ होते, जो सिने डोंगर आहे, तेथे आले नाही, तोपर्यंत देण्यात आले नाही. नियमशास्त्र इस्रायल राष्ट्राला देण्यात आले. 4 ते 6 वचने पहा. परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले. त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाही. परमेश्वराचे वचन तुम्हाला प्रगट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो. तेव्हा तो म्हणाला, ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. जेव्हा ते मिसर देशात होते, तेव्हा ते मूर्तीपूजक देशात होते. ते मूर्तीपूजक काळात राहत होते. 7 वचन सांगतं, माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. श्रोत्यानो, मानवाचे पहिले पाप नास्तिक होणे नव्हते, तर अनेक देवी देवतांची पूजा करणे होते. मानवाने अनेक दैवतांची पूजा केली. उदाहरणार्थ, बाबेलच्या बुर्जावर त्यांनी जिगरूट बांधले व त्याच्यावर त्यांनी बली चढवले, अर्थातच सूर्याला. सूर्य आणि ग्रह ह्यांची प्रथम मानवाने उपासना केली. ते देवापासून फिरले. जेव्हा ह्या पृथ्वीवर महापूर आला, त्यानंतर निश्चितच त्यांनी गडगडाट व विजा ह्यांची उपासना केली नाही, कारण त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भीती भरली होती. त्यांनी मात्र सूर्याची उपासना केली.
निर्मात्याची उपासना नाही तर निर्मितीची पूजा केली. अनेक दैवतांची पूजा करणाऱ्यांविषयी देवाने म्हटले, माझ्यासमोर तुला दुसरे देव नसावेत. दाविदाच्या वेळेपर्यंत नास्तिकता नव्हती श्रोत्यानो. त्याआधी लोक देवाच्या प्रगटीकरणाच्या इतके जवळ होते की देवापासून दूर जाणे त्यांच्या विचारात सुद्धा नव्हते. त्यांना ते शक्य नव्हते. देवाचे प्रगटीकरण त्यांच्या स्मरणात अद्यापही अगदी ताजे होते आणि कोणीही देवाचे अस्तित्व नाकारू शकत नव्हता. दाविदाच्या काळात मात्र स्तोत्रसंहिता 14वा अध्याय 1 वचनात सांगितलेला आहे की मूढ म्हणतो की देव नाही. परमेश्वर नाही जो व्यक्ती म्हणतो तो एकतर मूर्ख आहे किंवा तो मूढ आहे. ही पहिली आज्ञा देवाच्या अस्तित्वावर अविश्वास सुद्धा प्रकट करीत नाही. आज्ञा आहे अनेक दैवतांची उपासना करू नये. 8 ते 10 वचने वाचूया. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. श्रोत्यानो, जगात फक्त 2 प्रकारचे लोक आहेत. एकतर परमेश्वराचा तिरस्कार करणारे किंवा दुसरे त्याच्यावर प्रेम करणारे. तो एखादी प्रतिमा किंवा मूर्ती ह्याविषयी मनाई करताना सविस्तर सांगतो, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रभू येशू म्हणतो की ही सगळ्यात मोठी आज्ञा आहे. तरीसुद्धा आज अनेक लोक देवाचा तिरस्कार करतात. आज अनेक लोक आम्ही मूर्तीपूजा करीत नाही असे म्हणतात. तरी पॉल इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हणतो, जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. श्रोत्यानो, जे काही आमच्या आणि देवाच्या मधात येते ते एखाद्या मूर्तीप्रमाणे आहे. काही लोकांसाठी त्यांचे बचत खाते, त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचे कुटुंब एखाद्या मूर्तीप्रमाणे असतात. टीव्ही सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी एक मूर्ती होऊ शकतो. जे काही तुमच्या आणि माझ्या जीवनात पहिले स्थान घेते ते आमचे दैवत होते. 11वं वचन, तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. जेव्हा पॉल म्हणतो की संपूर्ण मानवजाती पापी आहे, तेव्हा तो रोमकरास पत्र 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये लिहितो की त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. आज आम्हाला जागोजागी असे लोक सापडतात. परमेश्वराला त्यांचा वीट आहे. परमेश्वर म्हणतो की जे त्याचे नाव व्यर्थ घेतात त्यांना तो निरपराधी ठरविणार नाही. पहिल्या 3 आज्ञा नकारात्मक आहेत. आता आपण सकारात्मक आज्ञांकडे येत आहोत. 5वा अध्याय 12 ते 15 वचने पहा काय सांगतात. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझा बैल, तुझे गाढव, तुझा कोणताही पशु अथवा तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यानेही करू नये, म्हणजे तुझ्याप्रमाणे तुझ्या दासदासींनाही विसावा मिळेल. तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी हाताने व उगारिलेल्या भुजाने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव. म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बात दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे. श्रोत्यानो, मनोवेधक गोष्ट म्हणजे सर्व आज्ञांची नव्या करारात उजळणी झालेली आहे, फक्त शब्बात दिवसाच्या आज्ञेची नाही. ह्याचे कारण काय? शब्बात मंडळीला देण्यात आलेला नाही. मंडळी नेहमी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एकत्रित येत असे. त्या दिवशी ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला. शब्बात दिवसाचे इस्रायल राष्ट्राशी एक विलक्षण नाते आहे. निर्गमच्या पुस्तकात 31वा अध्याय आणि 13व्या वचनात परमेश्वराने म्हटले, तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. श्रोत्यानो, शब्बात इस्रायलांना देण्यात आला होता. हे लक्षात घेणे मनोवेधक आहे की निर्गमचे पुस्तक 20व्या अध्यायामध्ये इस्रायलांना शब्बात दिवस ह्यासाठी पाळण्यास सांगण्यात आले होते की देवाने 6 दिवसात
आकाश व पृथ्वी निर्माण केली होती. अनुवादाच्या पुस्तकामध्ये शब्बात इस्रायली व परमेश्वर ह्यांचे विलक्षण नाते दाखविण्यासाठी देण्यात आलेला आहे. आता इस्रायलांनी शब्बात दिवस का पाळायचा होता? कारण श्रोतांनो, ते मिसरमध्ये गुलाम होते. देवाने आपल्या सामर्थ्याने त्यांना बाहेर काढले. श्रोत्यानो, ह्या आज्ञा देवाप्रती त्यांचे जे कर्तव्य आहे त्या संबंधाने होत्या. आता मानवासंबंधाने जे कर्तव्य आहे त्या भागाकडे आम्ही येणार आहोत आणि त्याविषयी पुढच्या कार्यक्रमात आम्ही अभ्यास करणार आहोत. म्हणून अध्ययनात अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.